झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। 12वी परीक्षेचा फॉर्म भरण्यावरून झाला वाद। पालकांनी दगडफेक करून कर्मचाऱ्याला केली मारहाण। धुळे तालुक्यातील आर्वीच्या शेणगे महाविद्यालयातील घटना। सध्या सगळीकडे 12वी परीक्षेसाठी फॉर्म भरणे सुरू आहे। धुळे तालुक्यातील आर्वी येथे असलेल्या सोनूबाई शंकर शेणगे परिवार महाविद्यालयात फॉर्म भरताना पालकांचा कर्मचाऱ्यांशी मोठा वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की पालकांनी दगडफेक करीत महाविद्यालयातील लिपिक पंकज घोरपडे यांना बेदम मारहाण केली। जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या या महाविद्यालयात विद्यार्थिनीला सोबत न आणता फॉर्म भरून घेण्याचा आग्रह पालकांनी धरला। मात्र फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना स्वतः यावे लागेल असे संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितल्याचा पालकांना राग आला। यावरून शाब्दिक वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे। घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली आहे। पालकांनी काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना हाताशी धरून विद्यार्थ्यांचे फॉर्म फाडून 25,000 रुपये लंपास केल्याचा आरोप मुख्याध्यापक राजेंद्र बोराडकर यांनी केला आहे। आज या ठिकाणी आमच्या श्रीमती यशस्वी शेणगे परिवार हायस्कूलमध्ये काही गावगुंडांनी या ठिकाणी हल्ला केलेला आहे। आमच्या जे काही क्लर्क आहेत या क्लर्कांना मारण्याचा प्रयत्न केला आहे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण काही क्षुल्लक कारण होतं। काही विद्यार्थी त्यांच्या बहिणीचा फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी आले असता त्यांना संबंधित क्लर्कने सांगितलं की अशा जी काही विद्यार्थी नाही तिला समोर आणा, सही करावी लागेल, स्वाक्षरी करावी लागेल आणि फी भरावी लागेल। त्यांना त्याचा राग आला आणि त्यांनी अशा प्रकारे त्या क्लर्कवर हल्ला केला। संबंधित क्लर्कने सांगितलं सुद्धा की संबंधित प्राचार्यांना येऊ द्या, त्यावेळेला तुम्ही काय असेल ते सांगा, परंतु त्यांनी अशा प्रकारचं ऐकलं नाही। ते हल्ला केला। ते जे काही 12वीचे फॉर्म होते ते फॉर्म फाडले। त्यानंतर फी जी होती 25,000 फी जमा झालेली होती विद्यार्थ्यांची, अगोदर फॉर्म भरलेल्यांची, ती फी सुद्धा त्यांनी चोरून नेलेली आहे आणि अशा प्रकारे जीवे मारण्याची त्यांनी धमकी दिली आणि मारलं सुद्धा, मारझोड केली। या ठिकाणी पोलीस प्रशासन येऊन त्यांनी तशा प्रकारची पाहणी केलेली आहे। तर शासनाला माझी हेच विनंती आहे की पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी, त्यांना अटक करावी आणि आम्हाला या अशा प्रकारचं पुढे घटना घडणार नाही याविषयी आपण काळजी घ्यावी असं मी आपणास विनंती करतो। पोलीस संरक्षण आम्हाला मिळावं, कारण अतिशय भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि नाहीतर आम्ही या ठिकाणी काम बंद आंदोलन करू, शाळेला ताला लावून देऊ आणि अशा प्रकारे आम्ही काम बंद आंदोलन करू। आम्हाला तर संरक्षण मिळणार नाही। नियमांच्या पलीकडे जाऊन चुकीच्या गोष्टींचा आग्रह धरणाऱ्या आणि गुंडांना हाताशी धरून धुडगूस घालणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी महाविद्यालय प्रशासनाने केली आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।